Hello everyone, in this video we discuss applications of nephelometry and turbidimetry. ह्या व्हिडिओमध्ये आपण टर्बिडोमेट्री आणि नेफिलोमेट्रीची ॲप्लिकेशन्स बघू. आता पहिलं ॲप्लिकेशन आहे इनऑर्गॅनिक ॲनालिसिस. समटाइम प्रेसिपिटेट आर डिफिकल्ट टू फिल्टर ड्यू टू स्मॉल साइज और जिलेटिनस नेचर. Hence gravimetric operation cannot be performed. Such precipitate can be converted into ideal suspension under control condition and then analyzed using turbidometry or turbidimetry or nephelometry. आता आपण जेव्हा कधी कधी ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस करायला घेतो तेव्हा कधी कधी प्रेसिपिटेट आपला तयार होत नाही. त्याची पार्टिकल राहतात त्यांची पार्टिकल साईज एकदम कमी असते, त्यामुळे तो फिल्टर करतानाही प्रॉब्लेम येतो. मग अशावेळी असं जे लहान पार्टिकल साईज असलेलं जे सॅम्पल तिथे तयार झालं आहे त्याचं आपण सस्पेन्शन तयार करून काही कंडिशन कंट्रोल करून ते सस्पेंडेड सोल्युशन त्याचं तयार करून सस्पेन्शन तयार करून नेफिलोमेट्री किंवा टर्बिडिमेट्रीद्वारे त्याचं ॲनालिसिस करू शकतो. आता ह्याची जर एक्झाम्पल्स बघायला गेलो तर सल्फेट डिटर्मिनेशन आपण करतो. Sulfate determination can be used for estimation of total sulfur in coke, coal, oil, rubber, plastic, etc. To determine sulfur, it is first converted into sulfate, which is then shaken with sodium chloride solution and excess of solid barium chloride. That gets a suspension of barium sulfate. Finally, this suspension is subjected to turbidimetry or nephelometry, and concentration of suspension is found out from a calibration curve. आता ह्याचंच एक उदाहरण बघायला गेलं तर सल्फेटचं ॲनालिसिस. बऱ्याचदा सल्फेटचं ॲनालिसिस आपण करतो ग्रॅव्हिमेट्रिक मेथडने. आपण बेरियम क्लोराईड तिथे वापरतो आणि बेरियम सल्फेट हा प्रेसिपिटेट तयार होतो आणि मग त्याचं वजन घेतो आपण. हे आपण SYला प्रॅक्टिकल केलेलं आहे, ॲनालिसिस ऑफ सल्फेट. हे SYला तुम्हाला झालं आहे इनऑर्गॅनिकला. आता काही सॅम्पलमध्ये म्हणजे कोक असेल, कोल असेल, ऑइल असेल, रबर असेल, प्लास्टिक असेल, त्यामध्ये असं जे सल्फरचं ॲनालिसिस आहे ग्रॅव्हिमेट्रिक मेथडने ते थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं. मग ह्या केसमध्ये आपण जे सल्फेट आहे ते आधी सल्फर आहे असलेलं सोल्युशन आहे ते आपण सोडियम क्लोराईडबरोबर ट्रीट करतो, मग बेरियम क्लोराईड त्यामध्ये ॲड करतो आणि बेरियम सल्फेट तयार होतो. पण इथे प्रेसिपिटेट तयार होत नाही, इथे सस्पेन्शन तयार होतं. आणि मग नेफिलोमेट्री किंवा टर्बिडोमेट्रीमध्ये कॅलिब्रेशन मेथडने आपण ह्या सल्फेटचा आणि टोटल सल्फरचा स्टडी करू शकतो, त्याचं ॲनालिसिस करू शकतो. आता अजून एक ॲप्लिकेशन म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता इथेसुद्धा आपण जो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे हा अल्कलाईन सोल्युशनमध्ये बबल करतो. बेरियम सॉल्टमध्ये जनरली सॉल्ट सोल्युशनमध्ये बबल करतो आणि बेरियम कार्बोनेट तयार होतो. एक सस्पेंडेड सोल्युशन और सस्पेन्शन तयार होतं बेरियम कार्बोनेटचं. आता हे बेरियम कार्बोनेटचं सस्पेन्शन आहे टर्बिडिमेट्री आणि नेफिलोमेट्रीद्वारे आपण स्टडी करू शकतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा स्टडीसुद्धा आपण करू शकतो नेफिलोमेट्री किंवा टर्बिडिमेट्रीद्वारे. आपण कार्बन डायऑक्साईड बेरियम सॉल्ट सोल्युशनमध्ये बबल करतो, बेरियम कार्बोनेट तयार होतो. हा बेरियम कार्बोनेटचं सस्पेन्शन तयार होतं आणि हे सस्पेन्शन नेफिलोमेट्री किंवा टर्बिडिमेट्रीने आपण स्टडी करू शकतो. त्यानंतर अजून काही ॲप्लिकेशन्स आहेत, ती म्हणजे एअर अँड वॉटर पोल्युशन. टर्बिडिमेट्री अँड नेफिलोमेट्री आर यूज फॉर कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ एअर अँड वॉटर पोल्युशन. वॉटर इज मेजर फॉर टर्बिडिटी अँड एअर इज मॉनिटर फॉर डस्ट अँड स्मोक. जर वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशनचा आपल्याला स्टडी करायचं असेल तर टर्बिडिमेट्री अँड नेफिलोमेट्रीचा आपण वापर करतो. वॉटर आपण टर्बिडिटी स्टडी मेजर करण्यासाठी वॉटर सॅम्पल घेतो आणि एअर सॅम्पलमध्ये आपण डस्ट आणि स्मोक आपण एअर सॅम्पलचं नेफिलोमेट्री आणि टर्बिडिमेट्रीने काढू शकतो. त्यानंतर ऑर्गॅनिक ॲनालिसिस इन फूड अँड बिवरेजेस. टर्बिडिमेट्री इज यूज फॉर ॲनालिसिस ऑफ टर्बिडिटी इन शुगर प्रोडक्ट्स अँड क्लिअरिटी ऑफ सिट्रस ज्यूस. आपण सिट्रस ज्यूसची क्लॅरिटी, शुगर प्रॉडक्टमध्ये काय भेसळ झाले की नाही किंवा त्यामध्ये टर्बिडिटी आहे का हे बघण्यासाठी नेफिलोमेट्री किंवा टर्बिडिमेट्रीचा वापर करतो. आता अजून एक एक्झाम्पल आहे डिटर्मिनेशन ऑफ बेन्झिन इन अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये बेन्झिन आहे की नाही ह्याचा स्टडी करण्यासाठी, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी
आपण नेफिलोमेट्री किंवा टर्बिडोमेट्रीचा वापर करतो. बाय द ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर विच फॉर्म ॲन इमिसिबल सस्पेन्शन ऑफ बेन्झिन. जेव्हा आपण अल्कोहोलमध्ये थोड्या प्रमाणात वॉटर ॲड केलं की इमिसिबल सस्पेन्शन बेन्झिनचं तयार होतं आणि ते इनमिसिबल सस्पेन्शन आहे हे आपण नेफिलोमेट्री किंवा टर्बिडोमेट्री वापरून स्टडी करू शकतो. त्यानंतर ऑर्गॅनिक ॲनालिसिस नंतर बायोकेमिकल ॲनालिसिससाठी टर्बिडोमेट्रीचा आपण वापर करतो. टर्बिडोमेट्री इज यूज टू मेजर द अमाऊंट ऑफ ग्रोथ ऑफ टेस्ट बॅक्टेरिया इन लिक्विड न्यूट्रिएंट मीडियम. आपण टर्बिडोमेट्री वापरून टेस्ट बॅक्टेरियाची ग्रोथ स्टडी करू शकतो लिक्विड न्यूट्रिएंट मीडियामधली. इट इज ऑल्सो यूज टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ अमिनो ॲसिड विटॅमिन्स अँड अँटीबायोटिक. अमिनो ॲसिड असतील, व्हिटॅमिन्स असतील, अँटीबायोटिक असतील, ह्यांची अमाऊंट काढण्यासाठी आपण टर्बिडोमेट्री नेफिलोमेट्रीचा वापर करतो. अजून एक बायोकेमिकल ॲनालिसिसमधलं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे नेफिलोमेट्री इज यूज टू डिटरमाइन प्रोटीन, यीस्ट, ग्लायकोजेन, बीटा अँड गॅमा ग्लोब्युलिन इन ब्लड सिरम अँड प्लाझ्मा. ब्लड सिरम आणि प्लाझ्मामध्ये जर प्रोटीन्स असतील तर त्यांचा स्टडी करण्यासाठी, जी वेगवेगळे प्रोटीन्स आहेत त्यांचा स्टडी करण्यासाठी, यीस्टचा स्टडी करण्यासाठी, ग्लायकोजेनचा स्टडी करण्यासाठी, बीटा किंवा गॅमा ग्लोब्युलिनचा स्टडी करण्यासाठी आपण नेफिलोमेट्रीचा वापर करतो. त्यानंतर आपण हे नेफिलोमेट्री आणि टर्बिडोमेट्री वापरून मॅक्रो मॉलिक्युल्सचं मॉलिक्युलर वेट काढू शकतो. म्हणजे वेगवेगळे पॉलिमर्स आहेत, रेजिन्स आहेत, मॅक्रो मॉलिक्युल, त्यांचं मॉलिक्युलर वेट आपण इथे नेफिलोमेट्री किंवा टर्बिडोमेट्री वापरून करू शकतो. आधी इथे आपण काय करतो, द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय मायक्रो मॉलिक्युल म्हणजे पॉलिमर इज मेड यूज इन स्कॅटरिंग ऑफ लाईट इज मेड यूज ऑफ इन डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ पॉलिमर. जे आपले मॅक्रो मॉलिक्युल आहेत जे लाईटला स्कॅटर करतात आणि हे जे स्कॅटरिंग आहे ह्याचा वापर करून आपण मॉलिक्युलर वेट पॉलिमरचं काढू शकतो. आता त्याच्यासाठी एक रिलेशन आहे, लिमिट C टेन्स टू 0 हिअर HC डिवायडेड बाय टर्बिडिटी इज इक्वल टू 1/m. आता m म्हणजे आपल्याला माहिती आहे, m म्हणजे आपला मॉलिक्युलर वेट आहे, C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इथे आहे आणि H हा कॉन्स्टंट आहे. तो ठराविक पॉलिमरसाठी तो कॉन्स्टंट असतो. आता हा फॉर्म्युला वापरून हे लिमिट सॉल्व करून आपण मॉलिक्युलर वेट काढू शकतो. आता टर्बिडिटी इज फ्रॅक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट स्कॅटर्ड पर सेंटीमीटर लेंथ ऑफ द सोल्युशन थ्रू विच इट पास अँड m इज द मॉलिक्युलर वेट ऑफ गिवन पॉलिमर. हे आपल्याला माहिती आहे. द टर्बिडिटी इज measured at different concentration using suitable solvent. Then plot a graph HC upon turbidity against C against concentration HC and is extrapolated to zero concentration to get intercept which equal to 1/m. आपण काय करतो, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, लिमिट HC अपॉन टर्बिडिटी इज इक्वल टू 1/m. मग आपण काय करतो, आपल्या पॉलिमरचा स्टडी करण्यासाठी वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन पॉलिमरचं घेतो आणि त्याचा टर्बिडिटी मेजर करतो आणि HC अपॉन K म्हणजे टर्बिडिटी वर्सेस कॉन्सन्ट्रेशन आपण प्लॉट ड्रॉ करतो आणि त्यानंतर जी लाईन येणार आहे, जो आपल्याला ग्राफ मिळणार आहे, कर्व मिळणार आहे, जी लाईन मिळणार आहे ते आपण एक्स्ट्रापोलेट करून झिरो कॉन्सन्ट्रेशनला जिथे इंटरसेक्शन आपल्याला वाय ॲक्सिसला मिळेल HC अपॉन टर्बिडिटी त्याची व्हॅल्यू 1/m म्हणजे 1 मॉलिक्युलर वेट एवढी असणार आहे आणि त्या व्हॅल्यूवरनं आपण मॉलिक्युलर वेट काढू शकतो. त्यानंतर टर्बिडोमेट्रिक टायट्रेशनचा सुद्धा वापर केला जातो. टर्बिडोमेट्रिक टायट्रेशनमध्ये टर्बिडोमेट्री ॲज अ इंडिकेटर म्हणून वापरली जाते इक्विव्हॅलन्स पॉईंट काढण्यासाठी. टर्बिडोमेट्रिक टायट्रेशन इन्व्हॉल्व्स टर्बिडोमीटर ड्युरिंग विच टर्बिडन्स व्हॅल्यू आर रेकॉर्डेड आफ्टर ईच ॲडिशन ऑफ टायट्रंट. आपण टर्बिडोमेट्रिक
मेथड टायट्रेशनसाठी वापरू शकतो. आपण टर्बिडीमीटर ॲज अ इंडिकेटर वापरू शकतो. आपण काय करतो, टायट्रंट ॲड करतो आणि प्रत्येक ॲडिशननंतर आपण सोल्युशनचा टर्बिडन्स मेजर करतो. ह्या प्रकारे टर्बिडोमेट्रिक टायट्रेशन्स आपण करू शकतो. आता सल्फेट ॲनालिसिस, आपण सल्फेटचं ॲनालिसिस करू शकतो ॲज अ कॅल्शियम सल्फेट. त्यानंतर सिल्वर ॲज अ हॅलाइट, कॅल्शियम ॲज अ ऑक्झॅलेट, फ्लोरीन ॲज अ CaF2, असं आपण ह्या सगळ्यांचं ॲनालिसिस करू शकतो. ही एक्झाम्पल्स आहेत टर्बिडोमेट्रिक टायट्रेशनची. सल्फेट ॲज कॅल्शियम सल्फेट, सिल्वर ॲज हॅलाइट, कॅल्शियम ॲज ऑक्झॅलेट, फ्लोराईड ॲज अ कॅल्शियम फ्लोराईड. आता ह्याचा जो एंड पॉईंट आहे हा आपण इथे जो टर्बिडन्स इन आहे तो व्हॉल्यूम ऑफ द टायट्रंट ह्या ग्राफ आपण काढला की आपल्याला एंड पॉईंट मिळून जातो. आता नेक्स्ट आहे फेज ट्रान्झिशन. टर्बिडोमेट्री कॅन ऑल्सो बी यूज फॉर टायट्रेशन ऑफ अ मिक्सचर ऑफ टू इमिसिबल लिक्विड्स अगेन्स्ट थर्ड लिक्विड विच इज मिसिबल विथ ओनली वन ऑफ द टू लिक्विड्स. आता आपण फेज ट्रान्झिशनसुद्धा आपण करू शकतो, स्टडी करू शकतो फेज ट्रान्झिशनचा. मग आपण काय करतो, टर्बिडोमेट्री आपण टायट्रेशन करतो. आपण दोन मिक्सचर जे इमिसिबल आहेत त्यांचं टायट्रेशन अगेन्स्ट थर्ड लिक्विड करू शकतो की जो त्यातल्या एकाबरोबर मिसिबल आहे. द ॲडिशन ऑफ सफिशियंट क्वांटिटी ऑफ थर्ड लिक्विड विल रिझल्ट इन सेपरेशन ऑफ फेजेस कॉझिंग टर्बिडिटी. दिस इंडिकेट एंड पॉईंट ऑफ द फेज टायट्रेशन. म्हणजे फेज टायट्रेशनसुद्धा आपण इथे टर्बिडोमेट्री वापरून टर्बिडोमेट्री वापरून करू शकतो. फेज टायट्रेशन आपण करू शकतो. आपण काय करतो, दोन सोल्युशन घेतो जी एकामेकांमध्ये इमिसिबल आहेत, अशी दोन सोल्युशन घेतो जी एकामेकात मिसळत नाहीत अशी, आणि तिसऱ्या सोल्युशनने आपण टायट्रेशन करतो, ॲज अ टायट्रंट वापरतो की जे त्यातल्या एकामध्ये मिसिबल आहे. मग इथे फेज सेपरेट होतात आणि टर्बिडिटी तयार होते आणि टॉपला एंड पॉईंट असतो. आता ही झाली ॲप्लिकेशन्स. ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी आपण टर्बिडोमेट्री किंवा नेफेलोमेट्रीचा वापर करतो. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आपण बघितलं. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये कॅलिब्रेशन कर्व मेथड आपण वापरतो, हे आपल्याला माहितीच आहे. आता इथे आपला हा पॉईंट बऱ्यापैकी कवर होतो आहे. हे युनिट आपलं संपतं आहे. इथे आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपली एक टेस्ट असेल, त्याचा सिलेबससुद्धा किंवा इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन बँक आहे, ती मी आता ह्या लेक्चरबरोबर तुम्हाला देणार आहे. त्यामुळे आता इथे आपण थांबूया. थँक्यू.